नाही रे नाही कुणाचे कोण नाही रे नाही कुणाचे कोण। माऊली ज्ञानोबा सांगतात कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळावत जाईल रया। माऊली सांगतायत की कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत। माऊली सांगत होते एक युवक उठून उभा राहिला आणि माऊलींना प्रश्न केला माऊली ज्ञानोबा आहे तुम्ही सांगताय की कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत हे काय माझ्या बुद्धीला पटत नाही। माऊलींनी विचारलं कशामुळे पटत नाही। त्यानं सांगितलं माऊली मला घरी जाईपर्यंत माझी आई जेवण करत नाही, मला घरी जाईपर्यंत माझे वडील झोपत नाहीत, मला घरी जाईपर्यंत माझा भाऊ दारामध्ये खुर्ची टाकून बसतो, मला घरी जाईपर्यंत माझी ताई झोपत नाही। आणि तुम्ही म्हणता कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत हे काय माझ्या बुद्धीला पटत नाही। माऊली म्हटले तुला हे सिद्ध करून मी दाखवतो। 4 दिवस माझ्याजवळ राहावं लागेल। 4 दिवस ठेवून घेतलं। दादा त्या 4 दिवसामध्ये माऊली ज्ञानोबरायांनी त्या युवकाला त्या गृहस्थाला अशी विद्या शिकवली की या देहामधला या शरीरामधला ध्यानू नावाचा प्राण जर बाजूला काढून ठेवला तर या शरीरावरती केली जाणारी प्रक्रिया आपण आपल्या डोळ्यानं पाहू शकतो अशी विद्या त्याला शिकवली। 4थ्या दिवशी सांगितलं घरी जायचं, मध्यरात्री उठायचं आणि पत्नीला म्हणायचं माझ्या खूप छातीत दुखायला लागलं। ती जर म्हटली हॉस्पिटलला चला तर अजिबात जायचं नाही। बरोबर 6 वाजता ध्यानू नावाचा प्राण बाजूला काढून ठेवायचा, बरोबर 7ला मी तुझ्या दरबारात हजर होतो। ऐका बरं, आपण म्हणतो बहीण माझी, भाऊ माझा, आई माझी, वडील माझे, काका माझी, काकी माझी, मावशी माझी, या सगळ्यांना आपण आपलं म्हणतो, पण आपल्यावर जर वेळ आली तर आपलं कुणीच नाही। गेला 4थ्या दिवशी घरी गेला, मध्यरात्री उठला आणि पत्नीला म्हटलं अगं माझ्या खूप छातीत दुखायला लागलं। ती म्हणे गप झोपा, दिवसभर मी काम केलेलं आहे। झोपला। बरोबर 6 वाजले आणि बरोबर 6 वाजता हा उठला, ध्यानू नावाचा प्राण बाजूला काढला आणि पत्नी उठली 6:30ला। तिनं अंगाला हात लावून पाहिला, हातपाय गार पडलेले होते। ही म्हणते यांचे हातपाय गार पडले याचा अर्थ आपले हे गेले। ती म्हणे अजून गावाला माहिती नाही, अजून आई वडिलांना माहिती नाही, अजून भावाला माहिती नाही, अजून बहिणीला माहिती नाही, कालची एकादशी आजचा सोमवार, मी काही इतक्या वेळ उपवाशी राहू शकत, हाच संसार आहे। तिनं हळूच गॅस पेटवला। ऐका बरं, बारकाईनं ऐका। तिनं हळूच गॅस पेटवला, गॅसवरती कुकर मांडलं, त्याच्यामध्ये तांदूळ टाकले आणि खिचडी शिजवली। 10-15 मिनिटात खिचडी शिजली। एक ताट घेतलं आणि त्या ताटामध्ये ती खिचडी घेतली आणि ती तिच्या पतीकडे पाहून ती खिचडी खायला लागली। हा सगळं पाहत होता, याला सगळं दिसत होतं। हा म्हणतो बाई असं आहे का, मी तुला माझी चंद्रमुखी मानलं होतं, हा प्रकार तुझा मला दिसून येतोय। तिनं खिचडी खाल्ली आणि जशाच्या तसे भांडे पालथे घालून ठेवले आणि तिनं रडायला सुरुवात केली। महाराज रडण्याच्या बाबतीत आमचा 1 नंबर आहे। तिनं रडायला सुरुवात केली, जोर जोरात ओरडायला लागली, आमचे हे गेले, माझे पती गेले म्हणून ओरडायला लागली। आई आली, बहीण आली, भाऊ आला, बहीण आली, सगळेजण आले। आई म्हणायची माझ्या लेकाच्या आधी मला नेलं असतं तर बरं झालं असतं। वडील देखील म्हणायचे माझ्या पोराच्या आधी माझं काय पिकलं पण आज ना उद्या जाणार आहे, माझ्या लेकाच्या आधी मला नेलं असतं तर बरं झालं असतं। हा म्हणायचा किती सगळेजण माझ्यावर प्रेम करतायत। आणि माऊली खुशाल म्हणतात कवणाचे मायबाप पण कवणाचे गणगोत। माझी आई माझ्यासाठी मरायला तयार झाली, माझा भाऊ माझ्यासाठी मरायला तयार झाला, माझी बहीण माझ्यासाठी मरायला तयार झाली। खाईना का खिचडी, पण ती सुद्धा माझ्यासाठी मरायला तयार झाली। बरोबर 7 वाजले। माऊलींचं प्रागटीकरण तिथं झालं। भिक्षांदेही म्हणून आवाज दिला। आवाज दिला बरोबर त्याची आई घरातून पळत बाहेर गेली आणि सांगितलं अहो तुम्हाला लाज वाटते का, घरात प्रेत मरून पडलंय आणि खुशाल दारामध्ये भिक्षा मागायला आलाय। माऊलींनी सांगितलं आई थोडंसं जपून बोला, माझा नियम आहे, मी रोज 5 घरं मागतो आणि ज्या घरी जातो का त्या घराचं स्वहित करूनच मी बाहेर येतो, माझा नियम आहे।
एक मध्यस्थ्याला आपापसात भांडण चालली होती. मध्यस्थ्याला विचारलं, हे भांडण कशासाठी? म्हणे माझा लेक घरात मरून पडलाय ना, हा व्यक्ती दारामध्ये भिक्षा मागण्यासाठी आलाय. त्या मध्यस्थीनं सांगितलं, आई तुमचा मुलगा जर जिवंत करून दिला तर तुम्ही यांना काय देणार? ती आई म्हटली, रोडच्या कडेची 10 एकर जमीन या बाबाच्या नावावर करून देईन मी. गेले आतमध्ये. सांगितलं, तुमचा मुलगा जर तुम्हाला जिवंत पाहिजे असेल तर एक ग्लास भरून दूध घेऊन या. दूध आणलं, काहीतरी मंत्र त्याच्यावर बोलले आणि सांगितलं, हा दुधाचा ग्लास जो कोणी पेईल तो मरल, तुमचा भाऊ तुमचा पती जिवंत होईल. जी आई म्हणायची, माझ्या लेकाच्या आधी मला नेलं असतं तर बरं झालं असतं. माऊली म्हणतात, आई हा दुधाचा ग्लास घ्या, तुम्ही मरताल आणि तुमचा लेक जिवंत होईल, तुमचा मुलगा जिवंत होईल. ती आई म्हटली, बाबा वेडा आहे का तू? त्याच्या पाठीमागं अजून एक आहे, मी काय दूध पीत नाही. ते पत्नीकडे दिला, सांगितलं, मावश्या दुधाचा ग्लास तुम्ही घ्या, तुम्ही मरताल आणि तुमचे मिस्टर जिवंत होतील. ती सुद्धा म्हटली, याच्या पाठीमागं अजून 2 लेकरं आहेत, त्यांचा सांभाळ कोणी करायचा? मी दूध पीत नाही. जी बहीण म्हणायची, भावाच्या आधी मला नेलं असतं तर बरं झालं असतं. त्या बहिणीला सांगितलं, ताई हा दुधाचा ग्लास तुम्ही घ्या, तुम्ही मरताल आणि तुमचा भाऊ जिवंत होईल. ती म्हणे, बाबा याच्यासाठी मरून माझा कुठं सोडू, मी काय दूध पीत? आणि हा सगळा कार्यक्रम बघून वडील अगोदर पळून गेले. कोणीही दूध पिण्यासाठी तयार झालं नाही. शेवटी सांगितलं, हा दुधाचा ग्लास कोणी पण तुम्ही घेत नाही, मग हा दुधाचा ग्लास मी घेऊ का? सगळ्यांचा होकार आला. म्हणे, हो घ्या, तुमचं काय मागणं पुढं तुम्ही घ्या. त्या दुधात काही टाकलेलंच नव्हतं दादा. घटकन दूध पिऊन घेतलं. त्या शरीरावरती, त्या देहावरती, मस्तकावरती हात ठेवला. ध्यानू नावाचा प्राण शरीरामध्ये प्रस्थापित झाला. ग्रहस्थ उठून उभा राहिला, माऊलींना शरण गेला. सांगितलं, माऊली तुम्ही म्हटले तसंच झालं. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत या जगात कुणी कोणाचं नाही. घरातून बाहेर निघाला आणि जात असताना दरवाजाच्या बाहेर पडणार होता तर पत्नीनं मागून पॅन्टीला पकडलं. ते म्हणे, अहो चाललात का? हा म्हणे, चाललो. मग माझं कसं होईल? म्हणे, खिचडी खाताना बरं वाटलं. मग लक्षात आलं, या जगात नाही रे नाही